हॅलो, नमस्कार मैत्रिणींनो. काठपदर साडीच्या पैठणी ब्लाऊजसाठी आपण अतिशय सुंदर अशी लांब बाहीची डिझाईन बघणार आहोत. व्हिडिओ पूर्ण बघा, शेवटपर्यंत बघा, कुठेही स्किप करू नका. तुम्हाला अतिशय सोपी पद्धतीने सांगणार आहे मी. बघा, ही बाही मी केलेली आहे 9 इंचाची. 8 इंच बाहीचं माप आहे आणि 8मध्ये 1 इंच एक्स्ट्रा घेऊन 9 इंचाची बाही कट केली आहे मी. आपण जशी नॉर्मल बाही शिवतो तशीच ही पण बाही शिवून घ्यायची आहे, अगदी साध्या पद्धतीने. बघा, अर्धा इंचाचं मार्किंग सोडून देऊन मी अर्धा इंचावरती अशी टिप मारून घेतली आहे. कडेचं जे कापड होतं ते कट करून घेतलं आहे आणि एकदम व्यवस्थित फिनिशिंगमध्ये आपली दाब टीप देऊन शिलाई देऊन घ्यायची. आणि आपण जशी साधी बाही शिवतो तशीच ही पण बाही पूर्ण जोडून घ्यायची आहे या पद्धतीने. बघा, आता काठपदर साड्यांवर ह्या बाहीची डिझाईन खूपच छान दिसते आणि अतिशय सोपी डिझाईन आहे ही. तुम्हाला पण करायला नक्कीच आवडेल. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. खूप सोपी पद्धतीने ही डिझाईन आहे. आपला वेळही वाचतो आणि एकदम व्यवस्थित अशी डिझाईन पण कस्टमरला पण आवडते अशी डिझाईन आहे. आता इथं सेंटरला कट करून घ्यायचं आहे बाहीच्या. बघा, आता बाहीचा जो आपला काठ आहे तो काठ मोजून घ्यायचा आहे किती इंच आहे. 4.25 इंचाचं माझं माप आलेलं आहे. बाही पलटी करून त्याच साईडला 4.25 वरती मी एक खूण केली आहे. बाहीचा मधोमध सेंटर घ्यायचा आहे आणि इथं आपल्याला पाऊण ते 1 इंचाचं मार्किंग घ्यायचं आहे. मी पाऊण इंचाचंच घेतलं आहे म्हणजे दंड घेरायला आपल्याला कमी पडत नाही. दोन्ही बाजूने पाऊण इंचाचा बॉक्स करून घ्यायचा आहे असा, या पद्धतीने. आणि ह्या मार्किंगवरतीच आपल्याला टिप मारून घ्यायची आहे. बघा, अशी व्यवस्थित टिप मारून घ्यायची. आपल्याला तुम्ही जर बाही त्याच मापाची कटिंग केली आहे तर काही हरकत नाही. तुम्ही फक्त पाऊण इंचाचंच फोल्ड करा इथं. आता इथं बघा, बरोबर इथं आपण जे फोल्ड केलं ना त्याच्यावरती सुलट बाजूला अशा 2 नॉर्मल चुन्या मारून घ्यायच्या. इथं जिथं आपण बाही जॉईंट करतो तिथं नॉर्मल चून मारून घ्यायची आहे. ती नाही मारली तरी पण तुम्ही प्रेस देखील करू शकता याला, किंवा चुन्या मारल्या तर मग अजूनच छान फिनिशिंगमध्ये येते. बघा, आता ही आपली डिझाईन तयार आहे, पण आपण हिला आता थोडंसं मणी वगैरे लावून व्यवस्थित करणार आहे. बघा, 4 पदरी धागा घेतला आहे मी सुईमध्ये होऊन आणि हे असे जरा थोडेसे मोठे टाईपचे मणी घेतले मी. तुम्ही लहान मोठे तुमच्या आवडीनुसार कसेही घेऊ शकता, किंवा इथं तुम्ही शो बटन देखील लावू शकता, पण मग शो बटन खूपच जास्त लावावे लागतील म्हणून इथं आपण मणी घेतले तर ती बाहीची डिझाईन पण एकदम छान अशी ॲट्रॅक्टिव्ह दिसते. बघा, आता थोडं ज्या काठ आहे त्या काठाच्या थोडं अर्धा इंच वरतीपासून आपल्याला मणी लावायला सुरुवात करायची आहे. बघा, एकदम व्यवस्थित असे मणी लावून घ्यायचे आपल्याला एक 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 करून. आणि व्यवस्थित खालच्या बाजूने पण आपली शिलाई व्यवस्थित दिसली पाहिजे अशा पद्धतीने ते मणी लावायचे आपल्याला. बघा, अर्धा इंचाचं, अर्धा ते पाऊण इंचाचं अंतरावर मी हे मणी लावून घेणार आहे. ही डिझाईन खूप सुंदर आहे. तुम्ही जर नवीन शिकत असाल किंवा तुम्हाला अजिबातच बाहीला डिझाईन करायला जमत नसेल तर कुठेही कट न करता आपली जी बाही आहे त्याच बाहीवर ही डिझाईन आपण करू शकतो. कुठेही याच्यात मी मापसुद्धा एक्स्ट्रा घेतलेला नाही आहे. जे आपल्या बाहीचं रेग्युलर माप आहे त्याच मापावरती ही बाही कटिंग केलेली आहे. आता दंड घेरायला इथं कमी पडतं म्हणून थोडं कटिंग करताना जर तुम्हाला असं वाटत असेल की आता कमी पडेल आपल्याला, तर थोडंसं अर्धा ते पाऊण इंच दंड घेराचं जितकं माप आहे त्याच्यापेक्षा थोडंसं एक्स्ट्रा आपण कटिंग करताना कट करायचं आहे. आणि नाही केलं तरी काही प्रॉब्लेम नाही, हे व्यवस्थित बसतं. बघा, उलट बाजूने आपण व्यवस्थित लॉक करून घ्यायची शिलाई
आणि ह्याला मी बघा आता सुलट बाजूने करून दाखवणार आहे. याला 5 ते 6 मणी मी या पद्धतीने लावले आणि एकदम अशी सुंदर अशी आपली ही बाहीची लॉंग स्लीव्स डिझाईन तयार आहे. बघा मैत्रिणींनो, तुम्ही ही डिझाईन नक्की ट्राय करून बघा. अतिशय बनवायला सोपी आणि दिसायला अशी खूपच सुंदर ही बाही डिझाईन आहे. मैत्रिणींनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा, सपोर्ट करा. भेटू पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.